नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहे अळीवची खीर. जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, अळीव हे खूप पौष्टिक असतात आणि डिलिव्हरी झालेल्या लेडीजसाठी तर हे खूपच चांगले असतात. पण अळीवचा एक प्रॉब्लेम आहे, ते थोडे कडू असतात. आज आपण बनवणार आहे अळीवची खीर आणि ती बिलकुलच कडू होणार नाही, याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देते. तर चला बघूयात अळीवची खीर कशी करायची आहे आणि ती कडू बिलकुलच कशी होणार नाही आहे. तर सगळ्यात पहिले जे अळीव आहे ते चांगले भाजून घ्यायचे आहे आणि रात्रभर ते भिजून घालायचे आहेत. तर रात्रभर भिजू घातल्यानंतर सकाळी जर तुम्हाला खीर करायची असेल तर रात्री भिजू घाला आणि संध्याकाळी खीर करायची असेल तर सकाळी भिजू घाला. तर आता आपण थोडंसं तूप घेतलेलं आहे, ते गरम होऊ दिलेलं आहे आणि आपले जे अळीव भिजू घातलेले आहेत ते चांगले भिजून झालेले आहे आणि आता आपण ते ह्या तुपामध्ये परतून घेणार आहोत. अळीव आहे ते तुपामध्ये थोडंसं परतू द्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिट हे अळीव चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा जो कडवटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. तर हे असे सारखे परतत राहायचे आहे. तूपही आपण आपल्या नॉर्मल शिऱ्याला जसं टाकतो किंवा खिरीला जसं टाकतो त्या प्रमाणात इथे जे आपलं चांगलं तूप, गाईचं तूप असतं ते आपण इथे वापरलेलं आहे. मग हे चांगले असे परतून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स हे ॲड करायचे आहे. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला जे जे काय आवडतं ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. असं परतून झाल्यानंतर त्याला जे पाणी सुटलेलं असतं ते थोडंसं कमी होतं. तर आता इथे थोडंसं ड्राय टाईपमध्ये तुम्हाला हे चांगले परतून झाल्यानंतर दिसत असतील आणि त्याचा कलरही थोडासा इथे चेंज झालेला आहे. आता जे आपले अळीव आहे ते चांगल्या प्रकारे तुपामध्ये परतून झालेले आहे. त्याच्यातलं पाणी जे आहे तेही एकदम जळालेलं झालेलं आहे. एकदम कोरडे आणि छान प्रकारे असे परतलेले इथे जे आपले अळीव आहेत ते दिसत आहे. आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत जे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ते आणि विलायची तर मस्ट आहेच, कारण विलायचीने खूप छान अशी टेस्ट ही खिरीला येते. म्हणून आता हे अळीव परतून झालेले आहे आणि त्याच्यात आपण अगदी थोडंसं पाणी टाकणार आहोत, कारण याच्यामुळे म्हणजे अळीव आहे ते थोडेसे शिजून निघतील. अगदी थोडंसं पाणी टाकून आपण जे अळीव आहेत ते चांगल्या प्रकारे शिजून घेत आहोत आणि नंतर आपल्याला याच्यात दूधही टाकायचं आहे. म्हणून पहिले पाणी टाकून हे अळीव थोडे शिजवून घ्यायचे आहे आणि मग नंतर टाकायचं आहे याच्यामध्ये दूध. पाण्याला चांगली उकळी येऊपर्यंत हे आपले जे अळीव आहे परतलेले ते चांगले या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत, थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. आपण ते भिजत घातलेले आहे म्हणून खूप जास्त वेळ आपल्याला ते शिजवून घ्यायची गरज नाही आहे. आता तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता, हे चांगल्या प्रकारे पाण्याला उकळी आलेली आहे आणि अळीव जे आहे आपले ते व्यवस्थित प्रकारे शिजलेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दूध. नॉर्मली आपण जशी तांदळाची खीर करतो त्याचप्रमाणे याच्यामध्येही आपण दूध आता इथे ॲड करत आहोत. तर इथे आपण 1 वाटी हे अळीव घेतलेले आहे आणि दूध हे जे आहे ते आपण घेणार आहोत कमीत कमी 2 वाटी. आपण जे अळीव रात्री भिजत घातलेले होते ते अर्धी वाटीच होते, भिजून ते नंतर 1 वाटी झालेले आहे. आपण जेव्हा भाजून आणि अळीव भिजायला टाकतो तेव्हा ते अर्धी वाटीच असे आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता इथे दूधही आपण व्यवस्थित टाकलेलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आहे तर ते आम्ही इथे कट करून टाकत आहोत. जर तुम्हाला ते कुटून वगैरे टाकायचे असतील किंवा थोडेसे बारीक करून टाकायचे असेल, किसून टाकायचे असेल तर तसेही तुम्ही ते टाकू शकता. आता दूध टाकून थोडंसं घट्ट होऊपर्यंत आपण याला पुन्हा उकळी देत आहोत आणि हे थोडंसं पुन्हा चांगलं मिक्स होऊपर्यंत ते व्यवस्थित शिजवून घेत आहोत. आता जे ड्रायफ्रूट्स आणि विलायची आहे तेही आपण ह्या खीरमध्ये टाकलेले आहे आणि आता आपलं फक्त बाकी आहे ती साखर. तर तुम्ही याच्यात तुम्हाला आवडत असेल तर साखरही टाकू शकता किंवा जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही गूळही टाकू शकता. ही छान प्रकारे उकळलेली आहे आणि विलायची जी आहे ती विलायची एकदम कंपल्सरीच आहे, कारण त्याने
ही खीरची टेस्ट खूपच छान अशी येते, म्हणून विलायची ही टाकायचीच आहे बिलकुल न विसरता. आणि आता आपलं जे बाकी आहे ते आहे फक्त साखर. तर आता ही पुन्हा छान प्रकारे अशी ही खीर उकळून घ्यायची आहे. आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत साखर. तर साखर ही आपण आता इथे 2 वाटी दूध आळीवमध्ये टाकलेलं आहे, त्यानुसार आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत. जशी आपण नॉर्मल आपल्या खीरला साखर टाकतो त्याच प्रमाणात या आळीवच्या खीरमध्येही साखर ॲड करायची आहे. जर तुम्हाला खीर ही थोडी जास्त प्रमाणात गोड पाहिजे असेल, जास्त गोड आवडत असेल, तर तुम्ही साखरेचं प्रमाण त्यानुसार टाकू शकता. पण आम्हाला मीडियमच पाहिजे होती साखर, म्हणून आम्ही खूप जास्त अशी साखर ॲड केलेली नाही आहे. तर आता आपण ॲड केलेली आहे साखर आणि ती आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे साखर पूर्ण विरघळूपर्यंत. तर अशी आपली आता जी आळीवची खीर आहे ती एकदम रेडी आहे. आणि तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही, पण थोडीही कडू ही खीर आता लागत नाही आहे. एकदम छान आपली नॉर्मल जशी खीर लागते तशी ही खीर लागत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा ही आळीवची खीर घरी करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही आणि खीर कशी झाली ते. तर भेटू पुन्हा नेक्स्ट